नमस्कार. मी इंजिनियर प्रकाश देवलापूरकर. कन्स्ट्रो लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आजचा विषय आहे प्रॉपर्टी टॅक्स इन महाराष्ट्र. आता महाराष्ट्र राज्यातील ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या आपल्या भागाचा विकास करणे आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी आपल्या भागातील सर्व मिळकतधारकांच्याकडून कर रूपाने वार्षिक प्रॉपर्टी टॅक्स हा गोळा करत असतात. आता हा जो टॅक्स आहे त्यामधला मुख्य जो भाग आहे तो म्हणजे जनरल टॅक्स असतो आणि त्यानंतर मग साफसफाई कर, रोड टॅक्स, वॉटर सप्लाय, ड्रेनेजवर लावण्यात आलेला कर, शैक्षणिक कर आणि फायर फायटिंगची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लावण्यात आलेला कर इत्यादी करांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. आता हा टॅक्स कोणत्या पद्धतीने गोळा करायचा आणि किती गोळा करायचा तर यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या MMC ॲक्ट म्हणजे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट 1949 मधील नियम 128 आणि 129 नुसार या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना घालून देण्यात आलेले आहेत. आता ह्या नियमावलीमध्ये टॅक्स गोळा करण्याचे 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्यातला जो पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे मिळकतीचं अपेक्षित भाडं, वार्षिक अपेक्षित भाडं म्हणजे रेटेड व्हॅल्यू ठरवायची आणि त्याच्यावर टॅक्स लावायचा. आणि दुसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे मिळकतीचं भांडवली मूल्य वर्कआउट करायचं आणि मग त्याच्यावर टॅक्स लावायचा. आणि मग अशा पद्धतीने राज्यातील बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपेक्षित भाडं आधारित कर प्रणाली त्या ठिकाणी अवलंबलेली आहे. आणि काही मोजक्या महापालिका अशा आहेत की त्या भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली अवलंबलेली आहेत की ज्यामध्ये कोल्हापूर महापालिकेचा समावेश आहे. आता हा टॅक्स किती असावा याबद्दल या कायद्यामध्ये पुढं म्हटलेलं आहे की ज्यांनी अपेक्षित भाडं आधारित कर प्रणाली अवलंबलेली आहे त्यांनी मिळकतीचं वार्षिक अपेक्षित भाडं ठरवायचं आणि त्याच्यामधून 10% हा देखभाल खर्च कमी करायचा आणि जी उर्वरित अमाऊंट आहे म्हणजे मेंटेनन्स चार्ज आणि जी उर्वरित अमाऊंट आहे तर त्याच्या 12% कमी हा टॅक्स असू नये असं कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि ज्यांनी भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली अवलंबलेली आहे त्यांनी ASR नुसार म्हणजे ॲन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स म्हणजे रेडी रेकनर त्यानुसार मिळकतीचं भांडवली मूल्य वर्कआउट करायचं आणि मग त्याच्या 0.1% to 1% इतका टॅक्स लावायचा. आता हा 0.1% to 1% म्हणजे किती तर साधारण त्याचं एक आपण उदाहरण जर बघितलं तर समजा एखादी रहिवास मिळकत आहे आणि रेडी रेकनप्रमाणे त्याचं भांडवली मूल्य जर 50 लाख येत असेल तर त्याच्या 0.1% म्हणजे 500 रुपये ते 1% म्हणजे 5,000 रुपये म्हणजे ह्या दरम्याने तो टॅक्स लावायचा आहे. ही टक्केवारी आहे ही वेगवेगळ्या वापरासाठी वेगवेगळी असू शकते. म्हणजे रहिवासाठी वेगळी असू शकते, वाणीसाठी वेगळी असू शकते आणि औद्योगिकसाठी ही टक्केवारी वेगळी असू शकते. पण ती बिटवीन 1% to 1% असली पाहिजे. आता पुढं असं म्हटलेलं आहे की एकदा याप्रमाणे आकारणी चालू झाली की ती किमान 5 वर्षासाठी स्थिर असली पाहिजे. म्हणजे या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तिथे कोणतीही करवाढ त्या ठिकाणी करता येणार नाही. आणि ज्या वेळेला करवाढ करायची असेल तर ती मागील आकारणी वर्षापेक्षा 40% अधिक असू नये असंही ते पुढं त्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्रशासनाने आपापली नियमावली तयार करायची आहे आणि त्याला इलेक्टेड बॉडीची मंजुरी घ्यायची आहे. आणि ज्या वेळेला करवाढ करायची असेल
त्यावेळेला सुद्धा इलेक्टेड बॉडीची मंजुरी घेणं हे क्रमप्राप्त आहे. आता हे जे नियम आहेत, नियम म्हणजे रूल्स, हे शासनाचे फॉलो करायचे आहेत आणि रेग्युलेशन्स म्हणजे विनियम हे प्रशासनाने स्वतः बनवायचे आहेत. आता यामध्ये ज्या ठिकाणी अपेक्षित भाडं आधारित कर प्रणाली ज्यांनी लागू करून घेतलेली आहे त्यांनी मिळकतीचं वार्षिक अपेक्षित भाडं ठरवण्याचे नॉर्म्स त्या नियमावलीमध्ये नमूद करायचे आहेत. आणि ज्यांनी भांडवली मूल्य आधारित कर प्रणाली ज्या ठिकाणी चालू आहे तर तिथे काही ठिकाणी भारांक दिलेले आहेत. आता हा भारांक म्हणजे काय, तर हा एक मल्टिप्लाय फॅक्टर असतो. म्हणजे भांडवली मूल्याला या भारांकने मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचं अंतिम भांडवली मूल्य निघतं. आता हे जे भारांक आहेत हे 3 ते 4 प्रकारचे असू शकतात. म्हणजे त्यातला जो पहिला भारांक जो आहे तो म्हणजे वापर प्रवर्ग म्हणजे युजर्स भारांक. म्हणजे मिळकत जर रहिवास वापरायची असेल तर त्याला समजा जर 1 भारांक दिला तर वाणिज्यासाठी थोडा अधिक म्हणजे 1.1 असू शकतो आणि औद्योगिकसाठी थोडा कमी म्हणजे तो 0.9 असू शकतो. दुसरा जो भारांक आहे तो स्ट्रक्चर भारांक. यामध्ये इमारत जर RCC असेल तर त्याला नॉर्मल भारांक आणि इमारत जर लोड बेरिंग असेल तर त्याचा भारांक कमी होणार आणि कच्चं बांधकाम आहे आणि पत्र्याची शेड आहे तर त्याचा भारांक आणखी कमी होईल. आणि ते जर हायराईज बिल्डिंग आहे आणि जिथं लिफ्टची फॅसिलिटी आहे तर त्याचा भारांक हा नॉर्मलपेक्षा वाढेल. आणखी एक भारांक आहे तो म्हणजे वयोमानाप्रमाणे देण्यात आलेला भारांक. म्हणजे मिळकत जर नवीन असेल म्हणजे या 5-10 वर्षातली असेल तर त्याला नॉर्मल भारांक, ती जर 10-20 वर्ष जुनी असेल तर त्याचा भारांक कमी होईल आणि ती जर 40-50 वर्षापेक्षा जुनी असेल तर त्याचा भारांक आणखी कमी होईल. आणि मग अशा सर्व भारांकने या भांडवली मूल्याला मल्टिप्लाय केल्यानंतर त्याचं अंतिम भांडवली मूल्य निघेल आणि मग त्याच्या 0.1% to 1% इतका टॅक्स त्या ठिकाणी लावायचा आहे. आता ह्या ज्या नवीन मिळकती तयार होत जातील तर त्याचं सर्वप्रथम सर्वेक्षण होतं, जागेवर जाऊन त्याचं मोजमाप होतं, त्याचं असेसमेंट करून ती जी रक्कम आहे ती मिळकतधारकाला कळवली जाते आणि मिळकतधारकाच्याकडून ठराविक मुदतीमध्ये जर काही ऑब्जेक्शन नसेल तर मग त्यानुसार त्या आकारणीला सुरुवात होते. आता या आकारणीचं आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते पुढील वर्षाच्या 31 मार्चपर्यंत असतं. आणि आता बहुसंख्य या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यातल्या सर्वच मिळकती या आता कॉम्प्युटराईज झालेल्या आहेत. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीलाच आता ही बिलं रेज होतात आणि मिळकतधारकांना सुद्धा आता ह्या कराचं पेमेंट घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. आता हा जो कर आहे हा वर्षभरात कसा गोळा करायचा याचं एक चॅलेंज नेहमीच प्रशासनासमोर असतं. ऑफिसेस आहेत जे प्रॉपर्टी टॅक्स गोळा करण्याच्या, त्यांना वर्षाच्या सुरुवातीलाच अधिकाधिक टॅक्स गोळण्याचं टार्गेट त्या ठिकाणी दिलेलं असतं आणि त्यासाठी मग काही सवलतीच्या योजना सुद्धा त्या ठिकाणी दिलेल्या असतात. म्हणजे काही ठिकाणी असं आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये जर हा टॅक्स भरला तर त्याला करामध्ये 6% सवलत मिळते, आणखी 3 महिन्यांनी ही सवलत 4% होते आणि पुढील 2 महिन्यासाठी हा डिस्काउंट 2% होतो. आणि या कालावधीमध्ये जर टॅक्स भरला नाही तर इंटरेस्टसह तो टॅक्स भरावा लागतो आणि वर्षभरामध्ये जर टॅक्स भरला नाही तर मग ते थकीत बाकीत जातं आणि दंडव्याजाला सुरुवात होते. आणि ही थकीत बाकी जर अशीच वाढत गेली तर मग त्यातल्या ज्या मोठ्या मिळकती असतात त्यांना नोटीस काढली जाते आणि हेअरिंगसाठी बोलावून घेतलं जातं. टॅक्स न भरल्याबद्दलचं कारण विचारलं जातं. बिलामध्ये जर काही दुरुस्ती असतील तर त्या देखील करून दिल्या जातात.
आणि ही बाकी जर पुन्हा अशीच वाढत गेली तर मात्र मग हे फायर डिपार्टमेंट ॲक्शन मोडमध्ये येते. म्हणजे यातल्या ज्या कमर्शियल मिळकती असतील की ज्यामध्ये दुकानगाळे आहेत, ऑफिसेस आहेत, त्या जागेवर जाऊन सील केल्या जाऊ शकतात. आणि काही वेळेला ही जी थकबाकीची रक्कम आहे ती मिळकतधारकाच्या प्रॉपर्टी कार्ड अथवा 7/12वर चढवली जाते आणि प्रशासनाला जप्ती करण्याचे आदेश, जप्ती करण्याचे अधिकार सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता ह्या ज्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्वायत्त संस्था आहेत. म्हणजे इथं त्यांना गव्हर्नमेंटची ग्रँड मिळत नाही. त्यामुळे भागाचा विकास करणे आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे, तर यासाठी त्यांना कर रूपानेच हा पैसा उभा करावा लागतो. आणि आता ऑक्ट्राईचं उत्पन्न बंद झालेलं आहे. त्यामुळे प्रशासनाचा नेहमीच या करामध्ये वाढ करण्याचा कल असतो. परंतु यातल्या बऱ्याचशा ज्या मिळकती आहेत त्या रहिवास वापरायच्या असतात. त्यामुळे इथं मात्र त्यांना करवाढ करताना थोडं अडचणीचं जातं. कारण याचा लगेच गाजावाजा होतो. प्रिंट मीडियामध्ये बातम्या छापून येतात, आंदोलनं होतात, पब्लिक रस्त्यावर येते आणि इलेक्टेड बॉडीला सुद्धा आपल्या मतदारांना या ठिकाणी दुखवायचं नसतं. त्यामुळे मग ह्या कराचा भार हा कमर्शियल प्रॉपर्टीवर टाकण्यात येतो आणि त्यातल्या त्यात कमर्शियलमधल्या ज्या रेंटेड प्रॉपर्टी ज्या आहेत त्याच्यावर हा भार अधिक पडतो. आणि आता जर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर ज्या ठिकाणी अपेक्षित भाडं आधारित कर प्रणाली चालू आहे तिथला कमर्शियल रेंटेड प्रॉपर्टीवरचा टॅक्स हा आता वाढत जाऊन 40 ते 50% पुढे गेलेला आहे. आता याची पुन्हा 2 कारणं आहेत. एक म्हणजे अपेक्षित भाडं ठरवण्याचे कोणतेही नॉर्म्स आपल्याकडं अवेलेबल नाही आहे. की जसं भांडवली मूल्य ठरवण्यासाठी प्रत्येक मिळकतीचं रेडी रेकनर दर अवेलेबल आहे, तशी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नाही आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कायद्यामध्ये सुद्धा अपेक्षित भाड्याच्या 12% कमी हा टॅक्स असू नये इतकंच म्हटलेलं आहे, पण त्या ठिकाणी अप्पर लिमिट देण्यात आलेली नाही आहे. मग अशा वेळेला ह्या ज्या 2 टॅक्स गोळा करण्याच्या वेगवेगळ्या प्रणाली आहेत या सेंट्रलाइज करता येतील का? म्हणजे जसं महाराष्ट्र शासनाने बांधकाम नियमावलीमध्ये UDCPR म्हणजे युनिफाईड बायलॉज आणले, तर तसं यामध्ये सुद्धा पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आणण्यासाठी अशी काही यंत्रणा राबवता येईल का? तर यासाठी आता क्रीडाई महाराष्ट्र देखील शासन दरबारी प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतो. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि कन्स्ट्रोल ॲप या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटीजवरचे असेच काही व्हिडिओ घेऊन मी पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. धन्यवाद.